तो दिलेर खान. या दिलेर खानाने पहिले वज्रगड जिंकला आणि नंतर पुरंदरला वेढा दिला. आणि या सगळ्या खबरा महाराजांपर्यंत पोहोचत होत्या. या सगळ्यामुळे महाराजांची चिंता वाढत होती. सर्व सरदारांना महाराजांची चिंता दिसत होती. पण या सगळ्यांमध्ये एक होता निधड्या छातीचा कुर्तोजी गुजर. त्यांना महाराजांची चिंता पावली नाही आणि थेट निघले एके रात्री मिर्झा राजे जयसिंग यांच्या शामियान्यावर मिर्झा राजांवर हमला करायला. त्यांनी मिर्झा राजांवर हमला देखील केला, पण त्यांच्या अंगरक्षकाने त्यांना अडवलं. पण कुर्तोजी, आम्ही तुझ्यावर फार खुश आहेत, तू आमच्यामध्ये सामील हो, तुला हवा तो मान आम्ही देऊ. त्यावर कुर्तोजी म्हणाले, तुम्ही माझं डोकं उडवा, पण हे असलं काही करायला लावून. आणि मिर्झा राजांना हे माहित होतं की कुर्तोजी हे उत्तर देणार. मिर्झा राजांनी त्यांना सोडण्याचा निर्णय केला. मग मिर्झा राजांनी त्यांना एक घोडा दिला, सोबत सैनिक दिलं आणि यांना सुखरूप सोडायला लावलं. कुर्तोजी आले, महाराजांना कळालं. महाराज त्यांना भेटले, त्यांना मिठीत घेतलं, त्यांना सांगितलं की असं वेडं धाडस करू नका. आणि कुर्तोजींनी सगळी हकीकत सांगितली. राजांनी त्यांना हाक मारली आणि थांबवलं. अहो, आमचा शत्रू जर तुमचं एवढं कौतुक करतो तर तिथं आम्ही मागे कसे राहू. महाराजांनी कुर्तोजींना शिरपाव दिला, तलवार दिली, मानाचे वस्त्र दिले आणि तेव्हा त्यांना म्हणाले की तुमचा पराक्रम पाहून आम्ही तुम्हाला एक पदवी देतोय, प्रतापराव नावाची. आणि तेव्हापासून कुर्तोजी गुजर झाले प्रतापराव गुजर.